आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। काँगोमध्ये इबोला विषाणूमुळे 80 मृत्यू झाले। WHO ने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केलेली आहे। काँगोमध्ये इबोलाचा उद्रेक झालाय। आतापर्यंत अनेक लोकांचा बळी गेलाय आणि त्यामुळे आता जागतिक स्तरावर देखील चिंता वाढली आहे। आरोग्य अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की या उद्रेकात इबोला विषाणूच्या दुर्मिळ बुंदीब्युगो स्ट्रेनचा समावेश आहे, जो अधिक सामान्य असलेल्या झायर स्ट्रेनपेक्षा वेगळा आहे। या इबोला विषाणूमुळे आतापर्यंत 80 जणांचा मृत्यू झालेला आहे। काँगोमध्ये इबोलाची दहशत पसरली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।